अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण झालेत. यानंतर काल बारामतीत झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेमध्ये सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त केली आहे. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहे, त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विनंती केली आहे. काही चुकीचं आढळल्यास कठोरात कठोर शिक्षाही व्हायलाच हवी. अजितदादांच्या अपघाताबाबतच्या सर्व शंकांचं निरसन व्हायला हवं अशी मागणी सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस देखील मंचावर उपस्थित होते. सुनेत्रा पवारांनी केलेल्या मागणीवर फडणवीस यांनी देखील अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून लोणावळ्यामध्ये पर्यटक आनंद घेण्यासाठी येतात. मात्र गेल्या काही दिवसात लोणावळ्याच्या नावाने पर्यटकांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. मुंबईतील एका पर्यटकाने ऑनलाईन विला बुकिंग केला, मात्र त्या जागेवर कुठलाही बंगला नसल्याचं प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावर उघडकीस आलं. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं पर्यटकाच्या लक्षात आलं. बुकिंगच्या नावाखाली 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली जाते. इतकंच नाही तर संबंधित ठिकाणाचं लाईव्ह लोकेशनही पाठवलं जातं, मात्र प्रत्यक्षात तिथे काहीच नसतं. या स्कॅममुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान या फसवणुकीपासून वाचण्यासाठी पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करताना अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा आणि सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय. भाजपकडून महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चामध्ये वाहतूक कोंडी झाल्याने एका चिडलेल्या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला. महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नेरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या भगिनीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला. महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपचा डाव इंडिया आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावलाय. आज फक्त मंत्री गिरीश महाजन यांना पळून लावलंय. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजप बघाव देश बचाव असं ट्विट सपकाळ यांनी केलंय. भोंदूबाबा अशोक खरात याची मंगळवारी SIT कडून चौकशी सुरू असताना प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येते. अशोक खरात याला चौकशी सुरू असताना अचानक डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. यानंतर त्याच्या छातीत दुखायला लागल्याने त्याला तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आलं. अशोक खरात याच्यासाठी तात्काळ कार्डियक अँब्युलन्स बोलवून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अलीकडेच अशोक खरात याच्या वकिलांनी न्यायालयात एक महत्त्वाची मागणी केली होती. आरोपीच्या खांद्याचं ऑपरेशन झालं असून त्याचे डोकंही दुखतंय. पेनकिलर गोळ्या औषधांनी फारसा फरक पडत नसल्याने अशोक खरात याला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावं अशी मागणी खरातच्या वकिलांनी केली होती. यानंतर 3 दिवसातच अशोक खरात याची प्रकृती बिघडल्याने शंका उपस्थित केली जाते. जम्मू काश्मीरमधील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या पहलगामच्या बेसरन खोऱ्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बेस्टर्न व्हॅलीत दहशतवाद्यांनी मानवतेला काळिंबा फासणारं कृत्य केलं होतं. या हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की गेल्या वर्षी आजच्या दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांचं मी स्मरण करतो. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखातून सावरणाऱ्या शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी माझ्या संवेदना आहेत. एक राष्ट्र म्हणून आम्ही या दुःखात आणि संकल्पात एकत्र उभे आहोत. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे क्रूर मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिलाय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवण्याची घोषणा केली असली तरी इराणने ती स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. इराणचं म्हणणं आहे की हा एकतर्फी निर्णय असून आम्हाला हा निर्णय मान्य नाही. आम्ही आमच्या राष्ट्रीय हितानुसारच पुढील रणनीती आखू. इराणच्या संसदेच्या अध्यक्षांचे सल्लागार मोहम्मदी यांनीही ट्रम्प यांच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की ट्रम्प यांनी केलेली शस्त्रसंधीची मुदतवाढ अप्रासंगिक आहे. पराभूत मानसिकता असलेले दुसऱ्यांवर अटी लादू शकत नाहीत. इराणच्या या विधानावरून हे स्पष्ट होतंय की इराण या संपूर्ण प्रकरणात माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. केरळमधील त्रिशूर येथे मंगळवारी दुपारी एका फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. मुंडाथिकोड परिसरातील एका शेडमध्ये आगामी
त्रिशूरपुरम उत्सवासाठी फटाके तयार करण्याचं काम सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे। घटनास्थळी साधारणपणे 40 कामगार उपस्थित असल्याचा अंदाज आहे। यापैकी अनेक जण गंभीररित्या भाजलेत। मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या घटनेसंदर्भात तीव्र दुःख व्यक्त केलंय। तसेच जखमींना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही दिलेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। याबाबत मोदींनी म्हटले की ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे। जखमींना लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी राजकारणात काम करणाऱ्या महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। 90% महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाही असं विधान पप्पू यादव यांनी केलं होतं। आता या वक्तव्यावरून बिहार राज्य महिला आयोगाने पप्पू यादव यांना नोटीस बजावली असून उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। आयोगाच्या अध्यक्ष अप्सरा यांच्याकडून ही नोटीस जारी करत पप्पू यादव यांना उत्तर देण्यासाठी 3 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। या नोटीसीमध्ये म्हटलंय की एका व्हिडिओमध्ये आपण राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांबद्दल अत्यंत घृणास्पद वक्तव्य केलंय। राजकारणात काम करणाऱ्या महिला कोणत्या ना कोणत्या राजकारण्यासोबत बेड शेअर करूनच पुढे येतात। 90% महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाही। दररोज CCTV फुटेजही व्हायरल होत असतात। शाळा असो किंवा कार्यालय, प्रत्येक ठिकाणी महिलांचे शोषण होते असं तुम्ही म्हटला। तुमचे हे विधान महिलांचा आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणार आहे। इंडियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात आली असताना सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा याने अप्रतिम सूर गवसलाय। दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। हैदराबादला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि या निर्णयाचा पुरेपूर फायदा अभिषेकने घेतला। अभिषेक शर्माने केवळ 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं। त्यानंतर आणखीन 22 चेंडूत 50 धावा जोडल्या आणि एकूण 47 चेंडूत शतक झळकवलंय। हे या हंगामातील त्याचं पहिलं शतक आहे। या खेळीत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत। अभिषेक शर्माचे T20 क्रिकेटमधील हे 9वे शतक ठरलंय। यासह तो क्विंटन डिकॉक, विराट कोहली, रिली रोसो आणि साहिबजादा फरहान यांच्यासोबत संयुक्तपणे 9 शतकांच्या यादीत सामील झालाय। महाराष्ट्र सरकारने 1 मे पासून राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येणं बंधनकारक केलंय। 59 प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये याची पडताळणी केली जाईल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की ज्या चालकांना मराठी येणार नाही त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात। या नियमाच्या विरोधात रिक्षा युनियनने 4 मे पासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। युनियनच्या मते जवळपास 15 लाख रिक्षा चालकांना हा नियम मान्य नाहीये। यावरून मराठी अभिनेता हेमंत डोबेने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की 15 लाख आहेत म्हणजे मोठा आकडा आहे आणि या 15 लाखांना मराठी नकोय। एक काम करा म्हणा, जेथे जमणार आहात तेथून तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा, तेथे कमवा आणि खा। महाराष्ट्रात मराठी बोला, शिका, प्रयत्न करा। हेमंत डोमेच्या या पोस्टला मराठी समर्थकांकडून मोठा पाठिंबा मिळतोय।